ब्रेकनंतर महत्त्वाची बातमी आहे। अमरावतीत शाळा आता सकाळच्याच सत्रात भरणार आहेत। वाढत्या उष्णतेमुळे शिक्षण विभागाने हा निर्णय घेतलाय। शाळेची वेळ सकाळी 7 ते 11 अशी असणार आहे। जालन्यात अवकाळी पावसामुळे शेतकरी संकटात सापडलाय। बदनापूर, भोकरदन, परतूर, घनसावंगीत जोरदार पाऊस झालाय। हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यानं बळीराजा संकटात सापडलाय। पंचनामे करून शासनाने तत्काळ मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। कांद्याचं आणि गव्हाचं आणि मकाचं खूप मोठं नुकसान या भागामध्ये झालेलं आहे सिरसवाडी परिसरामध्ये, की अक्षरशः म्हणजे काहीच उरलं नाही. त्याला असं बघावं सुद्धा वाटत नव्हतं. इतकं भयानक या सऱ्या पूर्ण खचाखच भरल्या होत्या यानं. गारानं फक्त. एवढं नुकसान झालं. गव्हाच्या पिकावर तर अक्षरशः पूर्ण थर आला होता आणि आतापर्यंत म्हणजे एवढा पाऊस मी कधीच बघितला नाही. एवढ्या गारा कधीच बघितल्या. आमच्या परिसरात पडल्या तरी 1-2 मिनिटं गारा पडत होत्या. ते बी 1-2-4 गारा पडत होत्या. एवढं म्हणजे कधीच एवढं नुकसान झालेलं. नागपुरात मेघगर्जनेसह पावसाच्या हलक्या सरी बरसल्यात। सकाळपासूनच शहरात ढगाळ वातावरण आहे। विदर्भातील काही भागात गारपिटीसह अवकाळी पाऊस झालेला आहे। तर धाराशिव जिल्ह्याला सलग 3 दिवस अवकाळी पावसानं झोडपलंय। गारांचा पाऊस झाल्यानं धाराशिवमध्ये केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्यात। आधीच युद्धजन्य परिस्थितीमुळे केळी निर्यात बंद आहे, त्यामध्येच अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्यानं केळीची झाडं अक्षरशः उन्मळून पडली आहेत। तर धाराशिव तालुक्यातील कसबे तडवळा इथे केळी उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडलेत। या संदर्भात आढावा घेत लोकशाही मराठीचे प्रतिनिधी काकासाहेब कांबळे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधलाय। पाहूया। धाराशिव जिल्ह्यात सलग 3 दिवस गारपीट आणि अवकाळी पावसाने थैमान घातलंय आणि आता केळीचं पीक असेल, इतर पीक आहे, मोठं नुकसान झालंय। मी आता केळीच्या बागेत आहे। तुम्ही पाहू शकता की केळीचं कसं प्रचंड मोठं नुकसान झालंय। केळी खाली पडलेले, जमीनदोस्त झालेले आणि या जमीनदोस्त काढणीसाठी आता आलेली केळी जमीनदोस्त झाल्यानं शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय। केळीचं भरपूर नुकसान झालंय। काल गारपीट झाली 1-1.5 तास, त्याच्यामुळे वारा आणि पाऊस त्याच्यात नुकसान झालंय। याचं मोडून पडलेत कुठं सगळे। आधीच निर्यात होईना गेली, व्यापारी येतो म्हणले आलेच नाहीत आणि ते आता नुकसान झालंय या पावसानं। पुन्हा अजून काही कळाना गेलं तर काय करायचं काय नाही। केळीचं सगळं नुकसान झालेलं आहे 5 एकराचं। तर मग जवळजवळ माझं 5 लाख रुपये खर्च झालेला आहे। कमाई 1 रुपया नाही त्यात। केळीचे नुकसान असे झाले की युद्धामुळं एक तर भाव नाही, दुसरी गोष्ट हे अवकाळी पावसाचं संकट यात शेतकरी अधिक सापडलेला आहे। तरी होता होईल तेवढं शेतकऱ्याला हाताशी धरून अनुदान मिळावं। हे आमचं पोखरामध्ये गाव असताना सुद्धा आमच्या पोखराच्या फायली नाहीत, कशाचंच काही नाही। तर आधीच युद्धामुळे केळी शेतात राहिली आणि त्यात पुन्हा गारपीट झाली, त्यामुळे शेतकरी आता दुहेरीत संकटात सापडलाय। काकासाहेब कांबळे, लोकशाही मराठी, कसबे तडवळा, धाराशिव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।